सोलापूर ग्रामीण पोलीस दलानं बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला। या संदर्भात बोलण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक अतुल कुलकर्णी सर आपल्यासोबत आहे। सर, एक मोठी कारवाई आपल्या पथकानं केलेली आहे। 1400 पेक्षा जास्त बनावट देशी दारूचे बॉक्स आपण पकडले। कशा पद्धतीची ही कारवाई आहे? वळसंग पोलीस स्टेशन प्रभारी राहुल डोंगरे यांना एक इन्फॉर्मेशन भेटले होते की काही दारू सप्लाय होतात। ते ट्रक त्यांनी पकडले। त्या ट्रक तुम्ही बघू शकता, वरती काच आहे, ते पार्टिशन केलेलं आहे ट्रकमध्येच। त्यावरती काच आहे आणि खाली देशी दारूचं बॉटल त्यांना सर्च केल्यानंतर त्यांना सापडले। त्याच्यानंतर ह्यांनी चौकशी करून हे मूळ कुठं बनवतात, कुठून आलेले आहे ह्याचा शोध घेतल्यानंतर ते माहिती गावामध्ये त्यांनी जाऊन तिथं रेड केल्यानंतर पूर्ण फॅक्टरी सेटअप त्यांना भेटले। मशीन्स आहे, काही केमिकल्स यूज करून देशी दारू बनवतात असं एक पूर्ण सेटअप होतं। एक 80 लाखाचं ते देशी दारू बनवून तयार होतं आणि काही ट्रान्सपोर्टेशन पण गाडी पण भरले होते। आम्ही चौकशी केल्यानंतर ते आम्ही हे रिअल ओरिजिनल हे काय लायसन्सेस ह्यांना भेटलेले आहे या पूर्ण इल्लीगल आहे हे कन्फर्मेशन नंतर आम्ही पूर्ण रेट टाकल्यानंतर समजलं की पूर्ण इल्लीगल आहे आणि पूर्ण देशी दारू बनावटी बनवून हे तयार करतायत। साधारण किती महिन्यांपासून किंवा किती दिवसापासून हा कारखाना चालत होता आणि हा माल सगळा सप्लाय कुठं होत होता? हे अंदाजे आता 15 दिवस पहिले सुरू झालेले असं आढळून येते आणि आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये आरोपींना इंट्रोगेशन केल्यानंतर ते समजून येतं की यांनी आताच 15 दिवस पहिले हे सुरू केले होते आणि हे बाकी इन्व्हेस्टिगेशनमध्ये आता समोर येईल की हे कुठं कुठं सप्लाय करत होता। अजून 3-4 लोक सस्पेक्ट आहे ते की कुठून हे ट्रान्सपोर्टेशन करतात, ह्याच्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे, हे सप्लाय चेनमध्ये अजून कोण असतील आणि फायनली एंड युजर्स कोण येतं, बायर्स आहे, तिथून कसं डिस्ट्रीब्युशन होत आहेत ह्याचं पूर्ण आमचा चौकशी चालू आहे। अजूनही 3 टीम आता अजूनही बाहेर रवाना झालेले आहे। हे पूर्ण नेटवर्क बस्ट करण्यामध्ये आता आमचं पूर्ण टीम जोर लावलेले आहे। दारू म्हटलं की ती आरोग्यास हानिकारक असते, मात्र केमिकल कंपोजिशनचं काही तपासणी होणार आहे का? कारण जीवितास म्हणजे बनावट दारू आहे, जीवितास काही धोका वगैरे निर्माण होऊ शकतो, त्याची काही तपासणी होईल? ह्याचं नक्की 100% केमिकल अनालिसिसला आम्ही पाठवले आहे। लॅब रिपोर्ट आल्यानंतर त्याचाही योग्य ते कलम आम्ही लावणार आहे। हे असं एकंदरीत समजून येते हे की जे केमिकल्स आहे हे ह्यातून हानिकारक 100% होऊ शकतं या नाकार देत नाही असं आमचं प्रायमरी इन्व्हेस्टिगेशनमध्ये आहे। मग जेव्हा रिपोर्ट येतील आम्हाला त्याचं पूर्ण आम्हाला कन्फर्मेशन येणार आहे। नक्कीच पोलिसांनी मोठी कारवाई जी आहे ती केलेली आहे। वळसंग पोलिसांचं हे पथक आहे ज्यांनी ही कारवाई केली आहे। मद्रेगाव ज्या ठिकाणी ही सगळा कारखाना सुरू होता, आपण या ठिकाणी बघतोय की 1400 पेक्षा जास्त तयार केलेले बॉक्सेस जे आहेत ते या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलं। याशिवाय मोठे जे ड्रम्स आहेत ज्यामध्ये केमिकल भरून ठेवण्यात आलेलं होतं, ज्या माध्यमातून दारू जी आहे ती बनावट तयार केली जाते, त्याची मशिनरी असेल, साहित्य असेल, पॅकेजिंगचं साहित्य असेल, हे सगळं आता पोलिसांनी जप्त केलं आहे। विशेषतः सिनेमामध्ये आपण ज्या पद्धतीने बघतो की माल तयार झाल्यानंतर स्मगलिंगसाठी किंवा ते पोहोचवण्यासाठी ज्या पद्धतीनं तस्करी केली जाते, त्याच पद्धतीनं हा ट्रक जो आहे तो तयार करण्यात आलेला होता। काही दिवसांपूर्वी पुष्पा सिनेमा असेल किंवा रईस सिनेमा असेल, यामध्ये आपण बघितलेलं होतं की वरती एखादं साहित्य जे ते दाखवण्यात येतं। पुष्पामध्ये ज्या पद्धतीनं दुधाचं टँकर दाखवून खाली त्याच्यामध्ये चंदनाची तस्करी व्हायची आणि वरती दूध असल्याचं भासवलं जायचं। त्याच पद्धतीनं स्क्रॅपची गाडी भासून जे आहे ते अशा पद्धतीने हा सगळी दारू जी ती तस्करी केली जात होती। पॅकेजिंगचं साहित्य असेल, हे सगळं साहित्य आता पोलिसांनी जप्त केलं। सुमारे 1,54,00,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आणि ग्रामीण भागात चालणारा बनावट दारूचा कारखाना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केलाय। कॅमेरा पर्सन आफ्ताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.